हे अन्न तू कुठून आणलंस असा प्रश्न यावेळेला सहस्त्रबुल विचारतो. जाहीर निघालेला असतो त्यावेळेला हा प्रश्न विचारला जातो. त्यावेळेला सांगितलं जातं की ही सगळी कामधेनूची कृपा आहे. आणि मग त्यावेळेला सहस्त्र अर्जुन या दोन्ही प्रभू परशुरामाचे आई वडील यांना मारहाण करून ती जी कामधेनू आहे ती कामधेनू नेण्याचा प्रयत्न सहस्त्र अर्जुन करतो. मग झालेला प्रकार परशुरामाला त्याच्या आई वडील सांगतात आणि मग परशुराम क्रोधित होतात आणि सहस्त्र अर्जुन आणि परशुराम यांच्यामध्ये लढाई होते आणि या लढाईत सहस्त्र अर्जुनाचा पराभव केला जातो. आणि मग जी कामधेनू या ठिकाणी सहस्त्र अर्जुन चोरून देण्याचा प्रयत्न करत असतो ती परत आणली जाते. ही भूमी परशुरामांच्या पदस्पर्शात पावन झालेली आहे हे आपल्याला सांगण्यास मला वाटतं मला सांगण्याची काही गरज नाहीये. आपल्याला हा देखावा जर आवडला असेल तर आरवली संघासाठी आणि या देखाव्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. थँक्यू. कामधेनूची सुटका अशा प्रकारचा देखावा होता. यानंतर आरवली संघाचा परफॉर्मन्स पाहणार आहोत. एकापेक्षा एक दिनेश पाटेकर याने कृपया करून रंगमंचाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. दिनेश पाटेकर अतिशय छान परफॉर्मन्स आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. यानंतरचा पुढचा परफॉर्मन्स ही अतिशय सुंदर आहे. चला
तस्वीर चल रही है। जिस तरह से परफॉर्मेंस देखने को मिल रहा है बहुत ही सुंदर लग रहा है। अच्छा नजारा, अच्छा दृश्य देखने को मिल रहा है। यहाँ परफॉर्म कर रहे हैं, बहुत ही अच्छा कोऑर्डिनेशन, बहुत ही अच्छा लग रहा है। सभी दर्शक पूरा आनंद उठा रहे हैं। अतिशय सुंदर आपण पाहतो, स्वतःची वेगळी शैली आहे आरोग्य संघाची, अतिशय सुंदर पाहतोय आपण। गल्ली बोळात कधी शिरला तुम्हाला कळलेलंच नाही, आम्हाला कोणाला कळलेलं नाहीये। हा प्रयत्न सुंदर आहे। आपल्याला आवडत असेल तर टाळ्या वाजवण्याकरता खंडोबाला अजिबात करू नका। एका संघावरती अजिबात प्रेम करू नका, सगळे संघ हे आपलेच आहे। जिंकणारा संघ पंच ठरवतो। छान सूर पकडले, हृदय अतिशय सुंदर आहे। भारतीय अतिशय छान, सूरी अतिशय सुंदर आहे। छान अतिशय सुंदर एवढ्या गर्दीमध्ये मालकी खांद्यावर उडवायची मजा लोकांना नाही।
वर्षापूर्वी कोर्समध्ये आणि त्यानंतर मात्र आपण छान पद्धतीनं ही स्पर्धा रेग्युलरली पाहतोय। या स्पर्धेला त्याचे सुंदर सुंदर पारंपरिक पात्र 20 मिनिटांमध्ये 40-45 चाली पाहतोय, त्याचबरोबर मनोरे पाहतोय, देखावे पाहतोय, डोळ्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय। अतिशय सुंदर या ठिकाणी वैभव राहते यांच्याकडून पांढऱ्यासाठी 100 रुपयाला पारितोषिक आलेलं आहे। अंकलेश्वर आणि नमक गेल्या काही 2 मध्ये एकूण 5 ते 10 वर्षापूर्वी वर्षापासून ते संकलेश्वर नमन या कला प्रकारामध्ये वाढ झालेला आहे, अतिशय वेगळ्या पद्धतीचा। या ठिकाणी मनोरंजन असलं जातोय। चला काळभैरव कळवंडी संघ आपल्यासाठी पहिला पुकार आहे। काळभैरव कळवंडी संघ तयार राहायचंय। अतिशय सुंदर आपण एकावर एक अशा पद्धतीने एकावर एक 3 कलाकार हे आलेला आपल्याला पाहायला मिळतात। तिसऱ्या कलाकाराच्या खांद्याला पालखी आहे आणि प्रशांत या ठिकाणी या पालखीमध्ये देवता आहे, निश्चितच पालखीचं वजन आहे, पावित्र्य राखणं फार गरजेचं आहे। याच स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे पालखीचा जो घोर आहे, म्हणजे पालखीचे जे पाय आहेत ते जमिनीला स्पर्श करता कामा नये, माणसाचे पाय आहेत ते पालखीला स्पर्श करता कामा नये, तोच वैशिष्ट्य आहे। जर या ठिकाणी एक चूक केली तर या स्पर्धेचा घातक असतो। निश्चितच अजूनपर्यंत या ठिकाणी झालेला नाहीये आणि मला इथून पुढे सुद्धा कोणत्याही स्पर्धेचा प्रकार होऊ देणार नाहीये। पावित्र्य राखता या ठिकाणी परंपरा जतन करता करता आपण हे सगळं करायचं। एकदा ढोलाचा एक सिंगल गाडी असते, डबल गाडी देखील मारली जाते, ते कधी मारलं या ठिकाणी 2 प्रश्न आहे। काही असे एकूण प्रकार असतात त्यावर आपण पाहतो। अतिशय 4 पद्धतीनं शेवटची 5 मिनिटं शिल्लक यशवंत कृष्ण पागडे चिंचवडे यांच्याकडून हरवली संघ शेवटची 5 मिनिटं शिल्लक। या ठिकाणी एक्स्ट्रा केला जातो निघून गेलेला बाण कोणासाठी थांबत नाही। या ठिकाणी पालखी पांढऱ्या आणि हा पांढऱ्या मला वाटतं या ठिकाणी ढोपऱ्यात येऊन बहुधा पालखी वाचवणार असं वाटतंय। निश्चितच त्याचा प्रयत्न आहे, ढोपऱ्यावर पालखी फिरवण्याचा प्रयत्न आहे, पण अवघड असा प्रयत्न अतिशय सुंदर आत्मविश्वासाचा काहीच कमी नाहीये। निश्चितच आत्मविश्वास हा जादूगर आहे, मला माहिती आहे, ज्यांना आत्मविश्वास मिळवला